जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्वच्छता ही सेवा या उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत शिवण नदी येथे स्वच्छतेसाठी श्रमदान करून करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार हे उपस्थित होते। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशात सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम सुरू असून यात स्वच्छतेसाठी गावागावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद नंदुरबार व विरचक, खामगाव जिल्हा नंदुरबार या ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने नवापूर रस्त्यावरील शिवण नदीवर स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते। सप्टेंबर 17 रोजी अनंत चतुर्थीनिमित्त नंदुरबार शहर व परिसरातील अनेक ग्रामपंचायतीतील नागरिक शिवण नदीवर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे व निर्मल्याचे विसर्जन करतात। यामुळे नदीवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते। या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत विरचक, खामगाव तालुका नंदुरबार व स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नदी स्वच्छतेसाठी श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी त्यांची उपस्थिती दर्शवून ग्रामस्थांना प्रोत्साहित केले। तसेच स्वच्छतेचे काम सेवा म्हणून करून ही सेवा निष्ठापूर्वक केल्यास आपला गाव, परिसर, राज्य व देश स्वच्छ होईल। यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छता ही सेवा या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी केले। तसेच उपस्थित ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्त्व, नदीचे महत्त्व व नदीची स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले। नदी स्वच्छतेसाठी आयोजित या श्रमदानात विरचक येथील सरपंच अमृत ठाकरे, खामगाव येथील सरपंच रोशनी राजेश वसावे यांच्यासह गावातील शेकडो तरुण व ग्रामस्थ सहभागी झाले होते। यावेळी ग्रामस्थांनी 3 तास श्रमदान करून नदीत विसर्जित करण्यात आलेल्या शेकडो गणेश मूर्ती व सुमारे 1 टन निर्माल्य संकलित करून नदी व नदीकाठचा परिसर स्वच्छ केला। श्रमदानात जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड, विस्तार अधिकारी सागर राजपूत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, विरचकचे सरपंच अमृत ठाकरे, उपसरपंच रमेश ठाकरे, दिलीप ठाकरे, राजू ठाकरे, ग्रामसेविका एस बडगुजर, खामगाव येथील सरपंच रोशनी वसावे, राजेश वसावे, उपसरपंच रजनी नरेंद्र पाटील, पोलीस पाटील भरत मोरे, अखिलेश बी, प्रशांत पाटील, जयेश पाटील, प्रहार संघटनेचे गोपाल गावित, ग्रामसेवक सुभाष पावरा, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व सल्लागार, बीआरसी आदेसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।
या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळे नंदुरबार शहराला पिण्याचं पाणी देणाऱ्या दोन्ही धरणांमध्ये धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। धरणामध्ये अजून पाणी येत आहे म्हणून नंदुरबार नगरपालिकेच्या सीओना मी सांगितलं की आपण आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा करतो शहराला, तर आपण 1 दिवसात पाणी पुरवठा करावा म्हणून मी त्यांना 15 तारखेला निर्देश दिले होते। परंतु या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या मोटारी आहेत त्याच्यामध्ये एक मोटार बिघडल्यामुळे तो पाणी पुरवठा 1 दिवसाआड करायला उशीर होतो आहे। म्हणून काल नगरपालिकेने आदेश काढले की 25 सप्टेंबर 2024 पासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होईल, जेणेकरून लोकांना जी अडचण होती, भांड्यांमध्ये सर्व पाणी भरून ठेवावं लागत होतं, ते या पुढच्या काळामध्ये भरावं लागणार नाही। त्यांना मुबलक असं पाणी आपल्याला मिळेल आणि दररोज असं स्वच्छ असं पाणी मिळेल। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होईल आणि सर्व वापराच्या दृष्टीने सुद्धा चांगलं होईल। म्हणून आता पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पाणी आपण निश्चितपणाने व्यवस्थित वापरा, योग्य वापर करा, एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे।